मी साधारण 2 वर्षांपूर्वी ठिपकेवाला नाचरा अर्थात स्पॉट ब्रेस्टेड फॅन्टेल या पक्ष्याचे पूर्ण जीवनचक्र त्याचे मी निरीक्षण केले आणि त्याचे काही रेकॉर्डिंग्स करून ठेवले होते. त्याचा व्हिडिओ मी आता सादर करते. हे करताना मी पक्ष्यांना कुठल्याच प्रकारे त्रास होणार नाही याची पूर्ण काळजी घेतली होती. त्यांचे घरटे माझ्या बेडरूमच्या टेरेसला अगदी लागून असल्याने रामफळाच्या झाडावर होते. त्यामुळे हे सर्व निरीक्षण मी अगदी खोलीत बसून पडद्याआडून करू शकले. तेव्हा या व्हिडिओतून मी माझे निरीक्षण आपल्यासमोर सादर करते. माझ्या चॅनलमधून मी नेहमी पक्ष्यांचे माझे अनुभव किंवा पक्ष्यांची थोडीफार माहिती मराठीतून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते. माझ्या चॅनलला व्हिडिओला नक्की लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. तर बघूया स्पॉट ब्रेस्टेड फॅन्टेलची जीवनचक्र. एक दिवस टेरेसवर जाताना सहजच अंगणातल्या रामफळाच्या झाडावर लक्ष गेले तर 3 फांद्यांच्या खोबणीत छोटेसे त्रिकोणी कपासारख्या आकाराचे घरटे दिसले. अतिशय सुबक गवत, काड्या, कापूस इत्यादी एकत्र विणून अगदी मापात केलेले घरटे होते. कोणाचं असावं या विचारात असतानाच जवळच नाचऱ्याचा आवाज आला. पण ही नेहमीसारखी मंजूळ शीळ नव्हती, तर थोडा वेगळा ॲग्रेसिव्ह आवाज होता. बहुधा मी तिथे घरट्याजवळ होते म्हणून असेल. मी लगेचच तिथून बाजूला झाले आणि बेडरूमच्या दरवाजातून पडद्यामागून पाहिलं तर नाचऱ्याची जोडी घरटे बनवत होती. मग रोजच निरीक्षण सुरू झाले. पक्ष्यांची घरटे बांधण्याची पहिली पायरी म्हणजे त्यांची जागेची निवड करणे, घरटे बांधायला सुरुवात करणे इत्यादी. हे काही मला बघायला मिळाले नाही, कारण मी पाहिले तोपर्यंत घरटे जवळजवळ पूर्ण होत आलेले होते. रोज एकानंतर एक जण काड्या घेऊन येत होता आणि अगदी निगुतीने, तल्लीनतेने, चोचीने गवत, काड्या, कापूस इत्यादी एकमेकात गुंफून घरटे बांधत होता. घरटे बांधण्याच्या कामात नर व मादी दोघांचाही सहभाग दिसला. एकावेळी एकच जण घरटे विणत होता. त्याचवेळी आपले काम होत आले की दुसऱ्याला शीळ घालून साथ देत होता. दुसरा पक्षी जवळ आला की पहिला गवत आणायला उडून जायचा. काडी काडी गोळा करून संसार थाटणे म्हणजे काय ते या पक्ष्यांचे निरीक्षण करताना अगदी जाणवले. घरट्यासाठी लांब लांब फिरून गवत काड्या आणतानाही ते विचारपूर्वक मऊ असलेले जे गोलाकार वळेल असे निवडूनच आणावे लागत होते. खरंच पक्षीसुद्धा किती विचार करतात नाही. आता पुढची पायरी म्हणजे घरट्याला आतून योग्य आकार देणे. घरटे तर बांधून तयार झाले, पण अजून त्याला खोलगट आणि आतून कपासारखा गोलाकार देणे बाकी होते. मादीला अंदाज येत असावा की ती किती अंडी देणार आहे त्याचा. त्याप्रमाणे घरट्याचा आकार घरट्यात बसून छातीने घरट्याच्या कडा आतून बाहेर दाबून दिला जात होता. पुढचे कितीतरी दिवस नाचऱ्याची जोडी हेच काम करत होती. घरट्यात बसून अंदाज घेणे, यात आपली चिल्ली पिल्ली मावतील की नाही, अजून किती मोठे करायला हवे, हा सगळा विचार यामागे असावा असे मला वाटले. मला तर रोज तेच बघायलाही कंटाळा येत नव्हता. आता तिसरी पायरी म्हणजे घरट्यात पिल्लांसाठी मऊ बिछाना तयार करणे. आपण नाही का आपल्या घरी नव्या बाळाचं आगमन होतं तेव्हा काय काय आणतो, पाळणा, मऊ गादी. आजी तर अगदी दुपटी, झबली, टोपडी काय काय करते बाळासाठी. पण या पक्ष्यांना कोण देणार हे सगळे? त्यांनाच पिलांची सोय करावी लागणार नाही का? तर शेवटी घरट्यात कापूसही दिसला. त्यावरून अंदाज बांधला की काही दिवसातच मादी अंडी देणार बहुधा. माझा अंदाज खरा ठरला. काही दिवसातच पक्षी घरट्यात बसून राहू लागले. त्यावरून कळले की अंडी दिली आहेत आणि अंडी उगवणे चालू झाले आहे. अंडी काही दिसणार नव्हती आणि पक्षी घरट्यात नसताना मीही अंडी बघायचा अजिबात प्रयत्न केला नाही. हे सर्व निरीक्षण करताना पक्ष्यांना अजिबात डिस्टर्ब होणार नाही याची मी पुरेपूर काळजी घेतली. अर्थात त्यामुळे अंडी केव्हा घातली आणि पिल्लं केव्हा बाहेर आली हे काही मला कळले नाही. पण ठीक आहे, हरकत नाही. थोडेफार नेटवरून माहिती शोधली असता
12-15 दिवसांनी अंड्यातून पिल्ले बाहेर येतात असे कळले. अंडी उबवतानाही बहुधा मादीच जास्त वेळ घरट्यात बसत असावी असे वाटले. या पक्षात नर व मादी सारखेच दिसतात, त्यामुळे कळले नाही. पण जास्त वेळ बसणारी मादी असावी हा माझा अंदाज, कारण बाळाला आईची ऊब जास्त लागते. अंडी उबवण्याच्या काळात दुसरा पक्षी मात्र घरट्यापासून जवळच राहून घरट्यावर नजर ठेवून होता. घरट्याचे रक्षण करत होता. सतत शीळ घालून घरट्यातील पक्षाला सांगत असावा की मी आहे इथेच, काळजी करू नको. घरट्यात अंड्यातून पिल्ले केव्हा आली कळले नाही. पण एक दिवस नाचरा चोचीतून खाद्य आणायला गेला तेव्हा कळले की घरट्यात पिल्ले आली आहेत. आता पिल्लांचे संगोपन सुरू झाले. सुरुवातीला पिल्ले पूर्ण वेळ घरट्यात झोपलेलीच असायची. फारशी आवाजही करत नव्हती. पण आपल्या आईबाबांचा आवाज आला की मात्र मान वर करून चोच उघडून खायला तयार असायची. केवढासा जीव तो, आणि त्याला प्रेमाने भरवणारे त्याचे आईबाबा, हे सर्व बघताना कधीकधी मन अगदी भरून येत होते. आईवडिलांच्या छत्रछायेत बाळ कसं वाढतं अगदी डोळ्यासमोर प्रत्यक्ष बघत होते. हा व्हिडिओ करताना 2 वर्षांपूर्वीचे सगळे काही डोळ्यासमोर आले. पिलांना भरवण्याचे कामही आईवडील एकानंतर एक जोडीने करत होते. एक जण घरट्यावर असताना दुसरा जवळच लक्ष ठेवून असायचा. आणि महत्त्वाचे म्हणजे दोघेही घरट्यात एकदम जात नव्हते. आधी लांबूनच आवाज देऊन पिल्लांना जागे करत घरट्याजवळच्या फांदीवर बसून आजूबाजूला काही धोका नाही ना याचा अंदाज घेत मगच घरट्यात पिल्लांना भरवायला जात. पिल्लांना भरवताना त्यांची शी पण पक्षी चोचीने उचलून बाहेर घेऊन जात. पिले पण इतकी गुणी की शी करताना घरट्याच्या बाहेर पडेल असेच करत. असे काही दिवस, आणखी काही 15 दिवस गेले. पिले आता चांगलीच मोठी होऊ लागली. आता घरट्यात मावेनाशी झाली. आजूबाजूला इतर मोठ्या पक्ष्यांचे, बुलबुल किंवा भारद्वाज यासारख्या पक्ष्यांचे आवाज आले की आई बाबा पिल्लांना घरट्यात जबरदस्तीने दामटून पंखाखाली झोपवत तेही पाहिले. काही वेळा पिल्ले अगदी आईबाबांचे ऐकून गपगुमान झोपायची. पण जसजशी मोठी होऊ लागली तसतशी शिंग फुटू लागली. म्हणजे पंख मोठे होऊ लागले तसे उडण्याची घाई झाली. हळूहळू स्वतःचे पंख स्वतःच स्वच्छ नीटनेटके करू लागली. पंखांचा व्यायामही उघडझाप करून सुरू झाला. आईबाबा मात्र त्यांना थोडा धीर धरायला सांगत असावे. एक दिवस तर भारद्वाज पक्षी घरट्यावर लक्ष ठेवून होता आणि घरट्याजवळ आला तेव्हा मात्र नाचरा आईबाबांनी असा काही कल्ला केला आणि त्याच्या मागे लागून हुसकावून लावले. मला तर जाम भीती वाटली. पण थोड्याच वेळात भारद्वाज घाबरून पळाला आणि पिल्ले सुरक्षित राहिली. एव्हाना पिल्ले चांगलीच मोठी झाली होती. घरट्याबाहेरचे जग बघण्याची त्यांची ओढ वाढत होती. घरट्यात अजिबात मावत नव्हती. घरट्याच्या काठावर बसून असायची. सतत पंख फडफडवत स्वच्छ करत असायची. अजूनही आईबाबांची परवानगी मिळाली नव्हती घरट्याबाहेर पडण्यासाठी. तशी गुणी होती पिल्लं. अजूनही आईबाबाच भरवत होते पिल्लांना. कधीकधी तर अधूनमधून पाऊससुद्धा येत होता आणि त्या पावसातही आईबाबांची पिल्लांना सुरक्षित ठेवण्याची धडपड अगदी बघण्यासारखी होती. त्या दिवशी मात्र सकाळीच त्यांची जास्तच फडफड सुरू झाली. माझ्या लक्षात आले, आज पहिल्या स्वतंत्र उड्डाणाचा दिवस आहे. मी अगदी सकाळपासूनच 9:30पर्यंत म्हणजे शाळेत जाईपर्यंत कॅमेरा खोलीतूनच लावून ठेवला होता. पण पठ्ठे काही उडालेच नाहीत. त्यांची ती पहिली फ्लाईट मला टिपायची होती. पण संधी हुकली. शेवटी कॅमेरा बंद करून शाळेत गेले आणि 4 वाजता शाळेतून आल्या आल्या आधी धावतच जाऊन घरटे बघितले तर रिकामे. माझी संधी हुकली याचं खूप वाईट वाटलं. पण तरी पिल्लं कुठे आहेत? माझी नजर त्यांना शोधत होती आणि ते दिसले. घरट्याजवळच वरच्या एका फांदीवर दोघेही अगदी जवळजवळ चिकटून बसले होते आणि आईबाबा त्यांच्या वरच्या फांदीवरून त्यांना आवाज देत होते. पुढचा आठवडाभर दोघांचाही त्याच झाडावर आईबाबांच्या देखरेखीखाली उडण्याचं ट्रेनिंग चालू होतं. अजूनही पिल्लं लांब जात नव्हती. एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर थोड्या थोड्या उड्या मारत होती. जागेवरच बसून पंख पिसं स्वच्छ करत होती.
मध्येच पंख फडफडवून पंखांचा व्यायाम करत होती. त्यातच 1-2दा पाऊस पण आला. पिल्लं फांदीवरच गपगुमान बसून राहिली. साधारण आठवडाभरानंतर मात्र पिल्लं लांब गेली आणि एक जीवनचक्र इथे पूर्ण झालं.